प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबाबाबत एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर येते. मुलीच लग्न होऊन 1 महिना झाला नव्हता तोच अचानक असं काय घडलं की महाराज भयानक तापले. त्यांनी थेट एका वाक्यात विषय संपवला. सध्या एक बातमी व्हायरल होत आहे. ती बातमी इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबाच्या बाबतीत आहे. आपल्याला माहीत आहे की महाराजांच्या कन्येचा विवाह होऊन जेमतेम 1 महिना सुद्धा नीट झाला नसेल. सगळं काही आनंदात सुरू होतं. पण अचानक असं काय घडलं की महाराज प्रचंड भडकले. अचानक महाराजांनी एकाच शब्दात सगळा मॅटर कसा काय क्लोज केला. नेमकं काय घडलं असं की एका बापाने कोट्यावधी रुपये खर्च करून थाटामाटात लावलेलं लग्न एका बाजूला राहिलं आणि मग महाराजांनी थेट सगळा विषय तिथेच संपवला. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. हजारो लोकांच्या उपस्थितीत मुलीला आनंदाने सासरी पाठवलं गेलं. पण लग्नानंतर काही दिवसांनी जेव्हा महाराज स्वतः आपल्या मुलीच्या सासरी गेले तेव्हा तिथे त्यांचं मोठ्या आदराने स्वागत करण्यात आलं. गावातील अनेक लोक फक्त महाराजांना पाहण्यासाठी जमले होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण अचानक एक असा प्रसंग घडला ज्याने महाराज पूर्णपणे हादरले. महाराज घरात पाऊल टाकताच त्यांची मुलगी धावत आली आणि थेट त्यांच्या गळ्यात पडली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. चेहऱ्यावर वेगळीच भीती दिसत होती. तो क्षण पाहून महाराजांना लगेच काहीतरी गंभीर असल्याची जाणीव झाली. काही सेकंद शांत राहिल्यानंतर त्यांनी तिथेच ठाम निर्णय घेतला आणि सगळ्यांसमोर स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. इतकं भव्य लग्न झाल्यानंतर अचानक असा कोणता विषय समोर आला की महाराजांना स्वतः पुढे यावं लागलं. नेमकं काय घडलं होतं त्या घरात. आणि महाराजांचा तो कठोर अवतार पाहून लोकही काही क्षण स्तब्ध झाले होते. कोणताही बाप आपल्या मुलीला सासरी पाठवताना फक्त एकच स्वप्न पाहतो, तिचा संसार सुखाचा व्हावा, तिला कधीच कोणती कमी पडू नये आणि ती कायम हसत राहावी. महाराजांच्या मुलीच्या लग्नानंतरही सगळं अगदी परफेक्ट दिसत होतं. इंस्टाग्रामवर लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत होते. सत्यनारायण पूजा, वाढदिवस सेलिब्रेशन, सासरच्यांसोबतचे आनंदी क्षण, सगळीकडे फक्त आनंदच दिसत होता. लोकांना वाटलं होतं की महाराजांची लेक खूप सुखात आहे. पण खरं सत्य समोर आलं तेव्हा सगळेच हादरले. जेव्हा महाराज स्वतः मुलीच्या सासरी गेले तेव्हा बाहेर स्वागत जोरात होतं. पण घरात गेल्यानंतर काहीतरी वेगळंच घडलं. मुलीच्या डोळ्यातलं पाणी पाहताच महाराजांना सगळं समजलं आणि त्यानंतर त्यांनी तिथेच असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण विषय संपला. इतक्या कमी दिवसात असं काय घडलं होतं. महाराजांना नेमकं कोणतं गुपित खटकलं आणि अचानक त्यांनी एवढा कठोर निर्णय का घेतला. चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणामागचं धक्कादायक सत्य. 100 एकरांवर उभारलेला भव्य मंडप, VIP गाड्यांची रांग, मोठमोठे उद्योगपती आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं होतं. सोशल मीडियावर फक्त या लग्नाचीच चर्चा होती. कोट्यावधींचा खर्च, आलिशान व्यवस्था आणि श्रीमंती पाहून लोक थक्क झाले होते. लग्नानंतरही सगळं सुरळीत दिसत होतं. सत्यनारायण पूजा, जेजुरी दर्शन, वाढदिवसाचे व्हिडिओ, सगळीकडे आनंदच आनंद दिसत होता. पण अचानक एक व्हिडिओ समोर आला आणि लोकांच्या मनात शंकेची ठिणगी पडली. महाराज जेव्हा मुलीच्या सासरी गेले तेव्हा ज्ञानेश्वरी वडिलांना पाहताच भावूक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. बस याच क्षणापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. इतक्या लवकर मुलगी रडली म्हणजे काहीतरी गडबड आहे, अशा कमेंट्सनी इंटरनेट भरून गेलं. पण खरंच तसं काही होतं का की लोकांनी एका भावनिक क्षणाचा चुकीचा अर्थ काढला आणि महाराज अचानक एवढे संतापले का. या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य नेमकं काय आहे. 700 कोटींची संपत्ती, आलिशान बंगले, लक्झरी गाड्या, हे सगळं पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली होती. या श्रीमंती मागचं खरं सत्य नेमकं काय आहे. महाराजांच्या जावयाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. काही न्यूज चॅनल्स त्यांच्या संपत्तीच्या गोष्टी दाखवत होते, तर सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज लावले जात होते.
पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा एका वृत्तवाहिनीने या कुटुंबाचा भूतकाळ समोर आणला. पुणे जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबातून मुंबईत आलेले हे लोक आणि काही वर्षातच कोट्यावधींचं साम्राज्य उभं राहिलं. याच दरम्यान महाराजांच्या मुलीच्या लग्नावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले. साधेपणाचा संदेश देणारे महाराज इतका मोठा खर्च कसा करू शकतात? अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत होत्या. सुरुवातीला महाराज शांत होते, पण लग्नानंतर काही दिवसांनी ते अचानक मुलीच्या सासरी पोहोचले आणि त्यानंतर समोर आलेल्या एका व्हिडिओने संपूर्ण इंटरनेट हादरलं. लोकांनी वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. कोणी म्हणालं काहीतरी मोठं घडलंय, तर कोणी थेट वेगळ्याच अफवा पसरायला सुरुवात केली. मग असा कोणता प्रसंग घडला होता की महाराजांना स्वतः पुढे येऊन हा सगळा विषय थांबवावा लागला? अवघ्या काही दिवसात नेमकं काय बदललं होतं? खरं तर लग्नानंतर ही चर्चा शांत व्हायला हवी होती, पण उलट सोशल मीडियावर आरोप, टोमणे आणि अफवा आणखीच वाढू लागल्या. लोक वेगवेगळे अंदाज लावत होते. कोणी संपत्तीवर प्रश्न उपस्थित करत होतं, तर कोणी थेट मुलीच्या संसाराबद्दलच बोलू लागलं. हे सगळं पाहून महाराज आतून दुखावले गेले, कारण प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी आयुष्यभर कष्ट करत असतो. तिचं लग्न आनंदाने आणि अभिमानाने करतो. पण त्याच मुलीच्या आयुष्याबद्दल लोक सतत चुकीच्या चर्चा करू लागले, तर कोणत्याही वडिलांचा संयम सुटू शकतो. आणि हाच तो क्षण होता जेव्हा महाराजांनी शांत न बसता थेट पुढे येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा खरा संताप कोणावर होता? मुलीच्या संसारावर उठणाऱ्या प्रश्नांवर की सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर? महाराजांच्या मुलीच्या लग्नानंतर सोशल मीडियावर टीकेचं अक्षरशः वादळ उठलं होतं. लोक सतत वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत होते. याच दरम्यान महाराजांनी स्वतः माईक हातात घेत स्पष्ट सांगितलं होतं, या लग्नाचा संपूर्ण खर्च मी एकट्याने केलेला नाही, माझ्या भक्तांनीही साथ दिली आहे. पण एवढं स्पष्ट बोलूनही चर्चा थांबली नाही. उलट सोशल मीडियावर आरोप आणि टोमणे आणखी वाढत गेले. लग्नानंतर महाराजांनी एका कार्यक्रमात कीर्तनही केलं, पण त्या ठिकाणी त्यांनी हा विषय मुद्दाम टाळला. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना लोकांना स्पष्ट दिसत होती, कारण आयुष्यभर ज्या समाजासाठी त्यांनी सेवा केली त्याच समाजाकडून आपल्या मुलीच्या संसारावर प्रश्न उपस्थित होत होते. एक वडील म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं होतं, पण तरीही लोकांच्या नजरेत ते चुकीचे का ठरत होते? हाच प्रश्न त्यांना आतून सतावत होता. मित्रांनो, आतापर्यंत आपण या संपूर्ण प्रकरणामागच्या सोशल मीडिया चर्चा आणि व्हायरल व्हिडिओंची बाजू पाहिली. पण आता एक जबाबदार प्रेक्षक म्हणून विचार करण्याची वेळ आहे. आजकाल यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एखादी छोटी क्लिप व्हायरल झाली की लोक पूर्ण सत्य जाणून न घेता थेट निष्कर्ष काढतात. काही सेकंदांचा व्हिडिओ पाहून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा सुरू होते आणि तिथूनच अफवांना सुरुवात होते. इंदुरीकर महाराजांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाचं काम केलं. चुकीच्या गोष्टींवर उघडपणे भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. पण एखाद्या मुलीच्या डोळ्यात आलेलं पाणी किंवा लग्नातील खर्च पाहून तिच्या संसारावर प्रश्नचिन्ह उभं करणं कितपत योग्य आहे? हा विचार प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्ट ही पूर्ण सत्य असतेच असं नाही. कोणत्याही कुटुंबाच्या आयुष्यात काही अशा गोष्टी असतात ज्या बाहेरच्या लोकांना पूर्णपणे माहिती नसतात. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही क्लिप्स किंवा चर्चांवरून संपूर्ण सत्य समजतंच असं नाही. म्हणूनच अशा संवेदनशील विषयांवर बोलताना आपण अधिक समजूतदारपणा आणि जबाबदारी दाखवणं गरजेचं आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? सोशल मीडियाने एखाद्याच्या खाजगी आयुष्यात कितपत हस्तक्षेप करावा आणि महाराजांच्या भूमिकेकडे तुम्ही एका वडिलांच्या नजरेतून कसं पाहता? तुमचं प्रामाणिक मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा, कारण तुमचं प्रत्येक मत या विषयाला योग्य दिशा देऊ शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि आमचं विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
आणि अशाच महाराष्ट्रातील घडामोडी, राजकीय विश्लेषण आणि व्हायरल विषयांमागचं सत्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.